भीती राहत नाही. किंवा काही वेळेला असं सांगतात की तुम्हाला रेडिएशन थेरपी घ्यावी लागेल किंवा तुम्हाला औषधं घ्यावी लागतील. तर अशा प्रकारे आपण जर ती ट्रीटमेंट चालू ठेवली तर आपल्याला त्याच्यातून पूर्णपणे मुक्त होता येतं. म्हणजे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या सगळ्यांनी, की एक म्हणजे जर ब्रेस्टमध्ये कुठली गाठ असेल तर ती गाठ असेल तर ती ताबडतोब डॉक्टरांना दाखवायची आणि मॅमोग्राफी नावाची तपासणी करून घ्यायची. आणि जर व्हाईट डिस्चार्ज असेल तर ते सुद्धा ताबडतोब दाखवून घ्यायचं. आणि तो व्हाईट डिस्चार्ज असेल तर तो कुठल्या प्रकारचा आहे, कुठल्या कारणामुळे आहे, कुठे सूज आहे म्हणून आहे का, किंवा त्याच्यामध्ये आणखी काय प्रॉब्लेम आहे का, तर हे ताबडतोब चेक करून घ्यायचं. आणि त्याच्याशी रिलेटेड तपासणी म्हणजे पॅप्समियर तपासणी. ऍक्च्युली मी आज प्रेझेंटेशन पण आणलं होतं की म्हणजे मला तो त्याचे फोटो वगैरे पण तुम्हाला दाखवायचे होते की ती तपासणी कशी केली जाते, पण आपल्याला ते ऑडिओ व्हिज्युअल उपलब्ध नाही होऊ शकलं. तर त्याच्यावरून तुम्हाला आणखी चांगलं समजलं असतं की जेव्हा चेक केलं जातं तेव्हा ते कशा प्रकारे चेक केलं जातं. आणि पॅप्समियरचा रिपोर्ट पण लगेच येतो. आणि पॅप्समियरचा रिपोर्ट आल्यावर आपल्याला कळतं की आपल्यामध्ये कॅन्सर नाहीये. आणि जर आपल्याला हे क्लिअर करायचं असेल, काही जणांना उगाच भीती असते मनामध्ये की खरंच मला काही झालं असेल, किंवा काही जणांना फॅमिली हिस्ट्री असते